बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी आता एक ब्रेकिंग बातमी येते। रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीनं छापेमारी केलेली असून जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे। 10 ते 12 अधिकारी आज सकाळीच रवींद्र वायकरांच्या घरी दाखल झाले। सकाळी 8:30 वाजता ईडीचं पथक जे आहे एक ईडीचं पथक सकाळी 8:30 वाजता दाखल झालेलं असून नंतर 10 ते 12 अधिकारी सकाळी वायकरांच्या घरी चौकशीसाठी गेलेले आहेत। आताची आपण ही मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केलेली असून जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं कळतंय। सविस्तर अपडेट जाणून घेऊत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मिळाली आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं रवींद्र वायकर यांचं जे हॉटेल आहे 5 स्टार हॉटेल खेळाच्या मैदानामध्ये 2 लाख स्क्वेअर फुटाचं 500 कोटी रुपयाचं 5 स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी बीएमसीनं त्यांना दिली होती। आणखी याच प्रकरणामध्ये मोठं मनी लॉन्ड्रिंग झालंय अशा प्रकारचा गुन्हा ईओडब्ल्यूनं दाखल केलाय। 3 नोव्हेंबरला ईडीनं सुद्धा याच गुन्ह्याच्या आधारावर ईसीआयआर दाखल केला होता आणि ज्या जागी असलेले दोन्ही क्लब आणि या दोन्ही क्लबच्या माध्यमातून कशा प्रकारे मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, आणखी या जागेला गिळंकृत करण्यासाठी रवींद्र वायकर यांनी काय काय उद्योग केले आहेत या सगळ्या विषयाची माहिती घेण्यासाठी ईडीच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून मोठी मोहीम उघडली होती। आवश्यक ती कागदपत्र त्यांच्या समोर आलेली आहे आणि आता रवींद्र वायकर यांच्या गोरेगाव इथल्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांचं 12 अधिकाऱ्यांचं पथक सकाळपासून चौकशी करत आहे। अनेक महत्वाचे धागेदोरे या चौकशीतनं त्यांच्या हातात येऊ शकतील अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते। आपल्याला माहिती आहे की 3 नोव्हेंबरला ईडीनं हा एसीआयआर दाखल केला, तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती। लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर 2 लाख स्क्वेअर फुटाचं 500 कोटी रुपयाचं 5 स्टार हॉटेल बांधण्याचा हा एकंदरीत ठपका आहे आणि याच प्रकरणाच्या चौकशीतनं हे आता समोर येत आहे। आज दिवसभरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी आणि माहिती या सगळ्या विषयातनं समोर येऊ शकतात। मिनाली, नक्कीच त्यामुळे सगळ्याचे अपडेट्स जे आहेत ते आपण तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।